एक असं गावखेड्याजवळचं उभारीचं शहर जिथे मर्सिडीज बेन्झ, फोक्सवॅगन, स्कोडा आणि ह्युंदाई सारख्या जगातल्या मोठमोठ्या कंपन्यांचे प्लांट्स उभे आहेत. ज्या भागाला भारतातलं डेट्रॉइट म्हटलं जातं, त्याच भागातून तब्बल 20 कंपन्या आपला गाशा गुंडाळायच्या तयारीत आहेत. हो, मी बोलतीये चाकण MIDC बद्दल. चाकणमधल्या तब्बल 20 कंपन्या आपले प्लांट बंद करून तिथून काढता पाय घेण्याच्या तयारीत आहेत. हे उद्योग चाकण सोडून सातारच्या खंडाळा MIDC मध्ये स्थलांतरित होत आहेत. एकाच वेळी 20 कंपन्यांनी गाशा गुंडाळल्यामुळे जवळपास 4,000 कामगारांच्या रोजगारावर आणि त्यांच्या कुटुंबावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. पण ज्या चाकणमध्ये येण्यासाठी कंपन्या रांगेत उभ्या असायच्या, तिथूनच कंपन्या का निघत आहेत? नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण? सरकार किंवा प्रशासन नक्की काय करतंय? या व्हिडिओमध्ये या संपूर्ण प्रकरणाची इन डेप्थ स्टोरी जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. सगळ्यात आधी थोडी पार्श्वभूमी समजून घेऊ. मंडळी, चाकण औद्योगिक वसाहत 1993 पासून विकसित झाली आणि बघता बघता ती ऑटोमोबाईल आणि ऑटो कंपोनंट क्षेत्रातलं एक मोठं केंद्र बनली. इथे भारतीयच नाही तर मर्सिडीज बेन्झ, फोक्सवॅगन, स्कोडा, ह्युंदाई सारख्या जागतिक दर्जाच्या कंपन्यांनी आपले प्लांट उभारले. यामुळे चाकणला जगाच्या औद्योगिक नकाशावर एक वेगळं आणि महत्त्वाचं स्थान मिळालं. हजारो लोकांना रोजगार, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना आणि राज्याच्या GDP मध्ये मोठं योगदान, असं चाकणचं चित्र गेली अनेक वर्ष राहिलंय. पण आता हेच चित्र हळूहळू बदलताना दिसतंय. मिळालेल्या माहितीनुसार चाकण MIDC मधल्या सुमारे 20 लघु उद्योगांनी स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कंपन्यांनी सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा MIDC मध्ये जागा मिळवण्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू केल्याचंही समोर आलंय. आता प्रश्न असा की याचा परिणाम किती मोठा असेल? तर मंडळी, यामुळे जवळपास 4,000 कामगारांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. या कंपन्यांची वार्षिक उलाढाल अंदाजे 1,000 कोटी रुपये इतकी आहे. म्हणजे स्थलांतर झालं तर एवढ्या मोठ्या रकमेचा व्यवसाय चाकणमधून बाहेर जाईल. या कंपन्या मुख्यतः ऑटो कंपोनंट आणि सहाय्यक उद्योग क्षेत्रातील आहेत, ज्या मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांना पार्ट्स आणि सेवा पुरवतात. महत्त्वाचं म्हणजे हे स्थलांतर अजून पूर्णपणे झालेलं नाही, पण त्यासाठीची प्रक्रिया आणि हालचाली मात्र सुरू झाल्या आहेत. आणि हीच गोष्ट उद्योग वर्तुळात आणि प्रशासनात चिंतेचा विषय बनली आहे. आता खरा प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या स्थापित औद्योगिक वसाहतीतून कंपन्या का बाहेर पडतायत? कारणं समजून घेतली तर लक्षात येईल की ही समस्या एका दिवसात तयार झालेली नाही. पहिलं कारण आहे रस्त्यांची दुरवस्था आणि खड्डे. चाकण MIDC मधील अंतर्गत रस्त्यांची अवस्था खूपच वाईट आहे. मोठमोठे खड्डे रोजच्या वाहतुकीत अडथळा ठरत आहे. जड वाहनं, कंटेनर, ट्रक यांची ने आणि या खराब रस्त्यांवरून करणं कंपन्यांसाठी रोजचं डोकेदुखी ठरलंय. दुसरं कारण आहे प्रचंड वाहतूक कोंडी. तर अलीकडेच चाकण परिसरातल्या आंबेठाण रोड ते कोरेगाव फाटा आणि बिरदवाडी फाटा ते वाकी या मार्गावर इतकी भीषण कोंडी झाली की अवघ्या 10 किलोमीटरचं अंतर पार करायला वाहन चालकांना तब्बल 3 तास लागले. कंटेनर ट्रक, कंपनी बस, टू व्हीलर, शाळेच्या बसेसही या कोंडीत अडकून पडल्या होत्या. या कोंडीमुळे कर्मचारी वेळेवर घरी पोहोचू शकत नाहीत. दुसऱ्या शिफ्टसाठी जाणारे कामगार उशिरा पोहोचतात आणि याचा थेट परिणाम उत्पादन क्षमतेवर होतो. तिसरं कारण आहे सातत्यानं होणारे अपघात. खराब रस्ते आणि कोंडींमुळे अपघाताचं प्रमाणही वाढलंय. कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. या भागात पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधांचीही वानवा असल्याचं उद्योजकांचं म्हणणं आहे. यात काही कंपन्या कामगारांशी संबंधित प्रश्न आणि वाढीव वेतनाच्या मागण्यांमुळे ही स्थलांतराचा विचार करत असल्याचं यापूर्वीही समोर आलं होतं. थोडक्यात उद्योग करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय अशी भावना अनेक उद्योजकांनी बोलून दाखवली आहे. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की चाकणमध्ये सुरू असलेली स्थलांतराची चर्चा काही नवीन नाही. यापूर्वीही साधारण 1.5-2 वर्षांपूर्वी चाकण MIDC मधील 50 कंपन्या स्थलांतरित झाल्याची बातमी अनेक वृत्तपत्रांमध्ये समोर आली होती. त्यावेळी हा मुद्दा विधानसभेतही गाजला. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं त्यावेळी स्पष्टीकरण देत सांगितलं होतं की उद्योजकांच्या विनंतीनुसार चाकण टप्पा क्रमांक 2 आणि 4 मधील मुख्य रस्त्यांचं काँक्रिटीकरण हाती घेण्यात आलंय. फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने दिलेल्या स्थलांतरित कंपन्यांच्या यादीबाबतही महामंडळानं विचारणा केली होती. म्हणजेच प्रशासनाकडून उपाययोजनांचे दावे होत असले तरी प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती अजूनही उद्योजकांना समाधानकारक वाटत नाही, हे सध्याच्या घडामोडींवरून दिसतंय. आता जर खरंच या 20 कंपन्या खंडाळा MIDC कडे स्थलांतरित झाल्या तर याचे अनेक स्तरांवर परिणाम दिसतील. सर्वात मोठा मुद्दा म्हणजे जवळपास 4,000 कामगारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहील.
यातील अनेक कामगार स्थानिक असल्यानं त्यांना नोकरीसाठी स्थलांतर करणं शक्य होईलच असं नाही. चाकण परिसरातील छोटे व्यवसाय, वाहतूक, हॉटेल्स, भाडेकरू व्यवस्था या सगळ्यांवर अवलंबून असणाऱ्या हजारो लोकांवरही अप्रत्यक्ष परिणाम होईल. आणखी एक गोष्ट म्हणजे स्थापित उद्योग समूहच पायाभूत सुविधांच्या अभावी बाहेर पडत असतील तर नवीन गुंतवणूकदार चाकणकडे वळण्यास कचरतील. हा प्रश्न आता फक्त काही कंपन्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो राज्याच्या औद्योगिक धोरणाशी, पायाभूत सुविधांच्या नियोजनाशी आणि हजारो कुटुंबांच्या भवितव्याशी जोडला गेलाय. राज्यात देश विदेशातील कंपन्यांनी गुंतवणूक करावी यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत असतं. पण दुसरीकडे आधीपासूनच स्थापित असलेले उद्योगच पायाभूत सुविधांअभावी बाहेर पडत आहे. रस्त्यांची दुरुस्ती, वाहतूक व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांमध्ये तातडीनं सुधारणा झाली नाही तर ही स्थलांतराची लाट आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच काय तर चाकण MIDCचं हे संकट फक्त बातमी नाही, ते महाराष्ट्राच्या औद्योगिक भवितव्याशी निगडीत एक महत्त्वाचा इशारा आहे. पायाभूत सुविधांकडे झालेलं दुर्लक्ष कसं मोठमोठ्या उद्योगांनाही स्थलांतर करायला भाग पाडू शकतं याचं उदाहरण आहे. तुम्हाला काय वाटतं, प्रशासन वेळेत यावर तोडगा काढेल का? ही समस्या नक्की किती मोठी आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.